सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. सोशल मीडियावरती लग्नाचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील. त्यामध्ये आनंद, उत्साह, थाटमाट असे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. लग्नघरातील सर्वच मंडळी हसतमुख, पाहुण्यांची रेलचेल आणि त्यात डान्स, गाणी, प्रथा, परंपरा तसेच नवरा नवरीचे खास क्षण देखील अथवा वधूवराचे भन्नाट किस्से तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार एका लग्न समारंभामध्ये घडलेला आहे. लग्नात नेहमीच गडबड असते. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात याची जास्त काळजी घेतली जाते. लग्नाच्या सगळ्या विधी, पाहुणे मंडळीची भेट या सगळ्यामध्ये नवरदेव आणि नवरी अगदी थकून जातात. मग या सगळ्यात जर काही विचित्र प्रकार घडला तर त्याची चिडचिड होणे हे अगदी स्वाभाविकच आहे. सध्या असाच एक प्रकार लग्न समारंभामध्ये घडलेला आहे, ज्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतो आहे. सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये एक भव्य लग्न सोहळा सुरू आहे. जयमाला विधीनंतर वधू आणि वर हे स्टेजवर बसलेले तुम्हाला पाहायला मिळते. नातेवाईक येऊन त्यांच्यासोबत फोटो काढतायत. दरम्यान एक व्यक्ती फोटो काढण्यासाठी स्टेजवर येते आणि नवरदेवाच्या खुर्चीच्या मागे जाऊन उभी राहते. व्हिडिओमध्ये पुढे असे दिसून येते की एक व्यक्ती पाठीमागून येतो आणि लाडाने त्याचे गालगुच्चेच घेतो. हा प्रकार नवरदेवाला काही आवडत नाही. तो हात पकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण ती व्यक्ती काही ऐकायला तयार होत नाही. परिणामी त्यावर तो रागावून नवरदेव खुर्चीवरून उडतो आणि त्या गाल ओढणाऱ्या व्यक्तीला मारहाण करू लागतो. वधू आणि वर व इतर लोक नवरदेवाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण नवरदेव काही थांबत नाही आणि रागाच्या भरात तो मारहाण करीतच राहतो. हा व्हायरल झालेला व्हिडिओ सोना कुमारी जिसा नावाच्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेला आहे. पोस्ट केल्यापासून हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर अशा कमेंट्स देखील व्यक्त केलेले आहेत. काही जण वराची प्रतिक्रिया योग्य असल्याचं म्हणत आहे, तर काही वापरकर्ते ती कृती चुकीची ठरवत आहेत. तुम्हाला काय वाटतं, त्याने केलेलं योग्य आहे की अयोग्य? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.